जय भैरवनाथ. आता काय सांगितलं आपल्या घराच्या परिसरामध्ये. आता आपल्या शेताच्या बांधव, आपल्या काही वस्तू आहेत. मग शेताच्या बांधव काय आपल्या काटेळी बाबळ. बघा, काटेळी बाबळ जी आहे ना, तिचा जो डिंक आहे ना, तो डिंक शक्तिवर्धक आहे. डिंकाचे लाडू करून खातात. त्याचा डिंकाचा वापर पुस्तकं चिटकवायला केला जातो. त्याचा जो कोळसा आहे ना, त्याच्यामध्ये जर हे टाकलं आसमन तारा आणि त्याची पावडर केली ना, तर ती तुरटी आसमन तारा टाकली ना, दात दुखायचे राहतात. बाबळीच्या शेंगा मिक्सरमध्ये टाका, त्याच्यात तुरटी टाका, त्यात घेरू टाका, दात एकदम आवळले जातात. मी त्याचा वापर केलेला आहे. बाबळीच्या बिया भाजा, मिक्सरमध्ये त्याची पावडर करा आणि त्यात गूळ टाका, गुडघेदुखी सांधेदुखी नाहीशी होती. म्हणजे बाभळ, त्याचा पाला, त्याचा रस करा आणि डोळ्यात टाका, डोळ्याचे हजारो विकार नाहीसे होतात. आता आपल्या बांधव काय उंबर. आता उंबराचं काय पाणी पितात, उंबराची भाजी खातात, तोंड आले उंबराचं चालतं. आपल्या बांधव वडे, वडाचा चिक, दात आवळतात, बत्ताशेव खाला, शक्तिवर्धक आहे. वडाच्या पानुंब्या, त्याचं त्याला जर उकळल्या तर केस गळती, केसाची वाढ होती. आपल्या बांधावरती कडुलिंब आहे. कडुलिंबाचा पाला डायबिटीस, दाताचे विकार, त्वचा विकार. आपल्या बांधावरती पपई डोळ्याचे विकार. पपईचा पाल्याचा रस जर पिला तर अनेक विकार नाहीसे होतात. आपल्या बांधव काय शेवगा डोळ्याचे विकार, डायबिटीस. म्हणजे आपल्या बांधव भेंडी असती, ते भेंडीचे बोंड आहे ना, ते बोंडाचा चीक जर ठेसून लावला ना, तर खरूज, गचकरणं, नायटा, जुने लोक ते लावायचे. आपण आज लावत नाही. भेंडीच्या बोंडाचे पिवळा रस निघतो आणि तो रस जर आपण लावला ना, तर आपले होतं. आपल्या बांधावरती काय पेरू आहे. पेरूचे पानं चावून जर खाले तर तोंड येणं, दात दुखणं आणि डायबिटीस कमी होती. तर आपल्या बांधावरती अशा ज्या काही वस्तू आहेत, म्हणतात आपण, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तर आपल्याला माहीत नाही, मग आपण याची माहिती करून घ्या आणि आपल्याला घरच्या घरी कसं वापर करता येईल याचा वापर करा. जय भैरवनाथ महाराज की जय.